वैरीच की मुसलमान आमचा वैरी नाही, आमचा वैरी स्वराज्याला खीळ घालणारा, मग तो कोणीही कोणत्याही धर्माचा असो. आपल्या फौजेत नूरखान बेग आणि 700 पठाणांची तुकडी आहे. खानाविरोधात तेही लढले, तेही मुसलमान, पण स्वराज्यासाठी अहोरात्र तलवार मुठीत धरतात ना. मग त्यांच्यावरही स्वराज्य निर्भर आहे. पुन्हा असा धर्मभेद करण्याची गफलत नको. क्या ख्यालात है, न पहले कभी ऐसा देखा न कभी सुना. तुमच्या अब्बाजांचे धार्मिक रिवाजानुसार दफन होईल. दिवाबत्तीची सोय लावण्यात येईल आणि त्याचा सालाना खर्च सरकारातून करण्यात येईल. भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये इंग्रजी सैनिकांच्या विरुद्ध लढली. आपला जन्म जरी हिंदुस्थानात झाला असला तरी आपण मुक्त भारतात मोकळा श्वास घेऊन आनंदाने जगू आणि हाच मातीत मरू. बोलो इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद, आझाद हिंद सेना जिंदाबाद. दिल्लीच्या जाणाऱ्या रस्त्यावर लढताना आपला देह पडला तरी बेहत्तर, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला तिरंगा अभिमानानं डोलावा याकरिता दिल्लीचा रस्ता हा स्वतंत्रतेचा रस्ता आहे. आता आपल्या सर्वांचा एकच हुंकार, चलो दिल्ली, चलो दिल्ली. दिल्ली जाएंगे हम अपना हिंद बनाएंगे, दिल्ली जाएंगे हम अपना हिंद बनाएंगे. म्हणून जाहीर केलं आणि त्याचं नाव ठेवलं शहीद आणि स्वराज्य. नेहरू ब्रिगेड, गांधी ब्रिगेड, झाशीची राणी ब्रिगेड आणि कॅप्टन शहानवाज खान यांची सुभाष ब्रिगेड यामध्ये आघाडीवर होती. मी शहानवाज खान, सुभाष ब्रिगेडचा कॅप्टन. ज्या ब्रिटिश साम्राज्याला असं वाटतं की त्यांचा सूर्य कधीही मावळत नाही, असे या घमंडी व मगरूर राजवटीला आपल्या पोलादी मनगटाची ताकद दाखवून देऊया. तलवारीला तलवारीने उत्तर देऊ आणि गोळीला गोळ्यांनी. या मोहिमेत आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून जपानी सैनिक लढणार आहेत. चला तर युद्धासाठी सज्ज होऊयात. इन्कलाब जिंदाबाद, आझाद हिंद सेना जिंदाबाद, जय हिंद. अरे भारत जेवढा आमचा देश आहे तेवढा तुमचा देखील आहे. रक्त सांडायचेच असेल, हुतात्मा द्यायचेच असेल आणि लढायचे असेल तर आझाद हिंद सेनेच्या खांद्याला खांदा लावून लढा. अरे आम्ही त्यांची चाकरी करतो. इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या आदेशाप्रमाणे तुमच्यावर गोळ्या झाडाव्या लागतात. अरे आपण आपल्याच लोकांचे रक्त सांडायचे हे काही योग्य नाही. मी तुम्हाला आव्हान करतो, आमच्या बाजूने लढा, इंग्रजांवर गोळ्या झाडा. तुम्ही सोबत आलात तर आझाद हिंद सेनेची ताकद अजून वाढेल. भावा कोणत्या भागातून आलाय? वीर मराठ्याच्या भूमीतून. देशाच्या बाहेरून सुरू असलेलं हे युद्ध आता भारत भूमीच्या सरहद्दीच्या आत लढायचं आहे. आपल्या सर्वांना आता आधीपेक्षा पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने लढावं लागेल, कारण स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरिता रक्त सांडावंच लागेल. तुम्ही या स्वातंत्र्य देवतेला आपलं रक्त अर्पण करा. मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. स्वातंत्र्य कधीही मागून मिळत नाही, त्याकरिता संघर्ष हा करावाच लागतो.
या सेनेला रक्तात बुडवून मारणारे बंडखोर युवक युवती हवे आहे. चला उठा, शस्त्र हाती घ्या. एकतर इंग्रजांना चोपून काढू किंवा हौतात्म्याला साजेचं बलिदान देऊ. इन्कलाब जिंदाबाद, आझाद हिंद सेना जिंदाबाद. गणपतीचा काढायचा तो गणपतीचा बड़ी गणपति हाँ बड़ी 4 नंबर का है. हाँ 4 नंबर का है मतलब 4 नंबर मतलब जो 5 मेन है ना उनके स्टार्टिंग होती है. अच्छा सबसे पहले नंबर पे कौन है? लास्ट में आते हैं. टॉप 5 में कौन कौन आते हैं? उसके पीछे जहाँ राम जी का वो चल रहा था उससे पहले ये वाले तो उससे आगे वाला है और एक ही है.
भाऊ पुलाव खायचा का? चप्पल काढायला लागणार आहे. हो